झालेले आहेत। ही जी पाटी आहे या पाटीच्या खाली संपूर्ण प्रकार जो होता तो घडलेला होता आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे पाटीजवळ आलेले आहेत। कारण ही जर आपण पाहत असाल तर हीच ती जागा होती, या जागेमध्ये संपूर्ण प्रकार घडला आणि त्यानंतर जो आहे तो संताप जो आहे तो देखील व्यक्त केला जातोय, रोष जो आहे तो देखील व्यक्त केला जातोय। हीच ती जागा होती। या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस असेल किंवा RPF असतील ते देखील दाखल होत आहेत आणि त्यांच्याशी संवाद देखील चालू आहे। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे त्यांच्याशी संवाद साधतायत। ही तक्रार जी आहे ती तक्रार करतायत, कारण हे नेमकं कसं घडलं, काय घडलं, इथं कोणाचं लक्ष नव्हतं का, असं देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। आपण पाहताय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी देखील ते संपर्क करतायत। महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रकार घडलाय अतिशय धक्कादायक आहे आणि संताप व्यक्त केला जातोय। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी स्पॉटवर आलेला आहात, अधिकाऱ्यांना काय सूचना केल्या, पोलिसांना काय सांगितलंय, हा जो प्रकार घडलाय तुमच्या मागे घडला सर्व? ॲक्च्युली लोकशाहीने जी बातमी काढली आणि प्रत्यक्षात शूटिंग घेतलेली आहे, ते शूटिंग घेत असताना त्या ठिकाणी मी पाहिलं तर असं इकडे तिकडे असं गडबड करून त्याच्यामध्ये लगेच लघुशंका केली त्याने। लघुशंका केल्यानंतर सुद्धा तो असं उभा होता बराच। रेल्वे नव्हती आलेली आणि इथं रेल्वे नव्हती, रेल्वे आले असतं घाईघाईत समजा त्याला लगी लागले असेल, त्यांनी केलं असेल, तो लगेच बसला असेल तर गोष्ट वेगळी, ते नाहीच आहे, रेल्वे नव्हतीच त्यावेळेस। पण तो एखादा तो ड्रिंकमध्ये होता का काय होता काय नाही हे सगळं शोधावं लागेल। बरं, परंतु एकीकडे तुम्ही याच अस्मितेसाठी लढलात, तुम्ही जे नाही ते प्रयत्न केले, आंदोलन मोर्चे केले, मात्र तीच अस्मिता वर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाव, आणि दुसरीकडे हा अनुचित प्रकार घडतोय। काय नाही, हे मुद्दाम कोणीतरी त्या ठिकाणी केलं असावं आणि ते जर असं केलं असेल तर ते योग्य नाही। आता स्टेशन मास्टर साहेब, बिरारी साहेब सुद्धा इथे आणि GRPF आणि RPFचे बाकी इथले लोक पण इथे आलेले आहे, पोलीसवाले। आपण सांगितल्यानंतर त्यांनी लगेच मॅडमला फोन केला होता वेदांतनगरच्या, त्यामुळे आम्ही फक्त त्यांना इन्फॉर्म करू शकतो का आमचा एरिया नाही येतो तो यांचा एरिया, म्हणून ताबडतोब RPFला त्यांना इन्फॉर्म करा, असंच आहे। पण तुम्हाला एकच सांगतो की यासाठी भयंकर आंदोलन केलं आम्ही। आमच्या शिवसेना महिला आघाडीने ती तिकडची पाठी होती ना, ती पाठी मिटवली ती काळे लावून, आणि मग त्यांना पकडलं, कारण माझी मिसेस पण होती आणि सगळ्याच्या सगळ्या महिलांना अटक झाली होती। म्हणजे याच्यासाठी संघर्ष झाला, अटक झाली, मात्र एवढं सर्व काही फळ मिळत असताना हे प्रकार घडतायत, काय कारवाईची मागणी? हे मला वाटतं काहीतरी ते उर्दूमध्ये नावाला म्हणून काहीतरी कोणी एखाद्या वेळेस केलं असेल किंवा उर्दू नको म्हणून केलं असेल किंवा मुद्दाम त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आहे ते नको पाहिजे असेल म्हणून काही असं केलं असेल, असं शंका आहे त्या। बरं, कारवाईची काय मागणी करा? नाही, कारवाई तिकडे आता स्टेशन मास्टर साहेबांना सांगितलं सुद्धा, सगळे अधिकारी, पोलीस अधिकारी जरा पाहा ना, पोलीस अधिकारी सगळे आलेले आहे, त्यांना सांगितलं की ताबडतोब त्या ठिकाणी तुम्ही ॲक्शन घ्या। काही अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलं तो ड्रिंकवाला होता, कसा होता, काय होता, आपण ते शोधू त्याला, आणि ते आम्ही CCTV फुटेज आहे तुमची आलेली आहे आणि CCTV असेल नाही तर त्याच्यातून ताबडतोब त्या ठिकाणी तो माणूस पकडला जाईल। बरं, आपण पाहत असाल तर या ठिकाणी पोलीस असतील, रेल्वे पोलीस असतील, हे देखील दाखल झाले आहेत। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे याच ठिकाणावर पोहोचलेले आहेत, त्यांनी पूर्णपणे या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि त्यासोबतच रेल्वे स्थानकावर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, त्यामुळं सदरील व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी ही मागणी करण्यात येते। तर आपण पाहत असाल काही दिवसांपूर्वीच या ठिकाणचं नाव बदललेलं आहे, छत्रपती संभाजीनगर हे नाव लागले, मात्र काही दिवसांपूर्वी औरंगाबाद नाव होतं। मग त्यामुळं का होईना हे असं घडलं की काय, अशी शंका जी आहे ती ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केलेली आहे। तर दुसरीकडे कारवाईची मागणी जी आहे ती ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे करतायत आणि ते आता सर्वप्रथम रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहेत आणि सदरील प्रकार कसा घडला किंवा त्यावर काय कारवाई करायला हवी त्या संदर्भात ते अधिकाऱ्यांशी देखील बोलत आहेत। निश्चित, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे पाटीवर उर्दू नावावरून वाद सुरू असतानाच आता एक धक्कादायक घटना घडलेली आहे। स्थानकाच्या पाटीजवळच एका इस्मानं लघुशंका केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।